हे अशी पालक आहे ना आमच्यावर रानातले वाढलीत. हे मक्यातले पालक होती. पहिलं बी पडलं होतं ना, लई आहे पालक एक नंबर आलेली. एक काम करतोय ना, याला आहे ना हे करू घरी खायला नाही, याला औषध मारणार मी मावे. विषय काय जर गाडी नसते ना येणार हा नक्कीच मी निघालो असतो. मग आहे ना नेमकं आहे ना ऋषीची गाडी आहे, त्याला मकान लावलीत आपण. हा डीजेचा माईक पण आणलेला आहे आपण. जरा आहे ना थोडा अजून जरा आहे ना स्टोरी टेलिंगच्या हिशोबाने जरा नाही का थोडा मी विचार करतोय. जरा मी मंकी मॅजिकवाल्याचं बघतोय. चला मी 3 वाजेपर्यंत त्याचं बघत होतो. पागल झालो राव. जवळपास आहे ना 7 वाजल्यात. आज आम्ही हॉटेल जवळपास 4 वाजता चालू केलं. जास्त कस्टमर पण नसतं झालं. सोमवार आहे आज नेमका. आता उद्यापासून आहे ना एवढं वेळ मला थांबायची पण गरज नाही. म्हणजे 11 वाजेपर्यंत मी थांबणार नाही. संतोष शेट्टी ना 11 वाजेपर्यंत थांबणार आहे. शेवटपर्यंत हॉटेल बिट्या बंद करून जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 1-1:30 वाजला आहे समथिंग. मी 12 वाजता उठलो होतो. घरी चहा बी प्या खाली गोट्या चालू शेंदाडू काढला. आता निवून बसलो होतो इथं. बराच वेळ खुर्ची बसलो इथं. तर आहे ना नेमकं आहे ना ऋषीची गाडी आहे, त्याला मकान लावलीत आपण. यालवाडीतून आहे ना ते चौधरी आटाणा चौधरी आहे ना कडब्यावाले, त्यांच्याकडे मका आहे नेमकी. हे वालेकरांक मका नाही. 200 किलो मका आणली तर ओके कार्यक्रम म्हणून आपलं परत. काय प्रॉब्लेम झाला की आपली मका जी आणली तर संपलीत आणि थोडी राहिली ती जरा वाळलेली. खाजा घेऊन आला ना, मला कपडे चेंज करायला लागेल राव. नाही खाजात आहे आणि ती नेमकी गावी शर्ट हा वाला. जवळपास मी आता आहे ना 12 वाजता उठलो होतो. झोपलो जवळपास 3 वाजता. आखा ब्लॉग एडिट केले कालचे. निवांत झोपला. आज सोमवार आहे. आज नेमकं आहे ना 3 वाजता ऑर्डर उघडणार आहे. संतोष शेट कृष्णा ते उघडतील. इथं थांबायची गरज पडतच नाही मला. तर मका आणायची म्हणून लावायची थांबला. आलो इथं खाली. आणि याचं आहे ना इथं आल्यासरशी याला धुंबून काढतो गोठ्याला. यो गडी पण चांगला ताण आहे बरं का. फक्त जरा अजून जरा खायला वेळ घे ना वासरू आहे, कारण केले बारीक आहे रे. पण चांगला वासरू आहे. यो आपला पहिलं ताण आहे बरोबर. त्याचा डाईट आम्ही चेंज केला ना बरोबर झाला. या हात पण लावून देणार नाही. हात पण लावून देत नाही. आता एवढं आम्हाला झालं सावध झाला आहे तो. त्याला सवयच नाही कुणाची. दिवसभर गोठा वाढ नसते. 1 hour later. कपडे बिपडे चेंज करून आलो. मी डीजेचा माईक पण आणलेला आहे आपण. जरा आहे ना थोडा अजून जरा आहे ना स्टोरी टेलिंगच्या हिशोबाने जरा नाही का थोडा मी विचार करतोय. जरा मी मंकी मॅजिकवाल्याचं बघतोय. चला मी 3 वाजेपर्यंत त्याचं बघत होतो. पागल झालो राव. आणि 3 वाजता मी संध्याला फोन केला की आपण नाही 2 वाजता गेला की चल नारायणगावला दूध प्यायला जाऊ. पण नेमकं प्रॉब्लेम का त्याला काम असतंय 2-3 त्याचं काम होतं म्हणून जाताना आलो. नाही तर आम्ही ना डायरेक्ट नारायणगावला गेलो असतो आत्तापर्यंत. ठीक आहे, नेक्स्ट टाईम हा प्लॅन आमच्या डोक्यात आहे. भूक लागली होती बाई. सकाळतून काही खाल्लं नाही. म्हणलं ही खिलानो थोडंफार पिऊन नंतर गोटा करून काढू. गोट्याचं आलं ना निवांत राहते राव. किसकिस नाही डाय जास्त. पण लई अजून मला आम्हाला बरंच साफ करायचे. टेबल आमच्याकडे भरपूर आहे. पण जरा ऑर्गनाईज पद्धतीने का लावायचे व्यवस्थित. काय कडबा हा चुकीचा लावला आहे. प्रॉब्लेम काय झाला आहे आमचा ना कडबा साडलेला होता. आम्हाला आहे ना मग उरलेला आम्हाला कुट्टी करायला लागली. अदरवाईज आम्ही असे पोत्या भरून ठेवलंच नसतं. चल ठीक आहे. तो सेट येस प्लॅन झाला असता रे. तुला काम होतं नेमकं. विषय काय जर गाडी नसते ना येणार हा नक्कीच मी निघालो असतो. मग 4:30 गाडी आली. हा चला नेक्स्ट टाइम करू आपण. हा चलेगा.
2,000 years later. भूक लागली होती बाई. गोठ्याच्या यांनी ना समोसे हिल आणलं आणि मस्त खात बसलो होतो. विनो शेट म्हणला आम्हाला आहे ना रानात आहे ना त्यांच्या हे बकरं कापणार रे. हे नाही किती का बकरं कापणार रे? 5-6 राडा आहे मग. आमचं खालचं वावर आहे ना तिकडं म्हणलं ते दाखवलं याला तिथं बराबर होईन. हा अय हे अशी पालक आहे ना आमच्यावर रानातले वाढलीत. हे मक्यातले पालक होती. पहिलं बी पडलं होतं ना लई आहे. पालक एक नंबर आलेली बघ. एक काम करतोय ना याला आहे ना हे करू घरी खायला नाही याला औषध मारणार मी माव्याचं. होय मग याला औषध मारायचं उद्या औषध मारून मोकळ घरी याला. मावा पाडलेला आहे नेमका याला औषध मारणं टेन्शन नाही आणि पाणी पण द्यायचं राव याला. इथं मध्ये मध्ये मका नाही आली बरोबर नाही का पण बाकी ठिकाणी आलेली राव. मावा पाडला याला ना फवारायला लागेल औषध. वावर पण लय पाण्यावाले राव. मध्ये मध्ये मका नाही एवढी खास आली अशी पिवळी पिवळी पडलेली पण ठीक आहे काम चालव. आपल्या 3 वासरांना लागणच किती दावा जनावरांना खायला. त्यांच्यासाठी तर भरपूर आहे. 2 महिने जाईन हे 2 महिन्यानंतर आता ते उद्या परवा पेरायचं. हे 2 महिना चलन हे संपल्यानंतर ते खायला येईन असं नियोजन केलं आम्ही. ताजा स्टॉक आहे डायरेक्ट. ए हॉटेलला नेलं ना कृष्णा होईन खायला आपल्याला. एवढी करून मी घरी मी अर्धी घरी ठेवणार आहे चालेल अर्धी त्यांना देणार डायरेक्ट. ती मावशी आली करून उखडले. मावशी म्हणा मावशीवर लय जीव दिसतोय राव तुझा. पंचावशी विनोदच्या मावशीवर हा वडगावच्या. जाऊ दे की आपल्याला चेंज करून दिली की नाही. अरे काय बाय अजून अरे अरे म्हणून एवढं प्रेम चाललंय. विनोद शेठ मिश्रा. चला 4:30 वाजले आता यांना वासरांना आत बीत घ्यायला लागेल मला. 4:20 झाल्यात त्यांना आत बीत घेऊन ये ना उरकूनच येतो डायरेक्ट. आम्हाला येऊन दे बसा. चला. पालक खरला ना आता. पालक पर्यंत अरे भाई तू अजून आहे ना मी अंगवा होई वावर पेरा चालू केलं ना हो या वावर पांजलं इथलं मोकळ्याला इथं पण बी फाडलेलं याचं मग चालू झालं की चालूच झालं आता ते. अजून तू 4 महिने मग पालकच खाशीन ते पप्पा पोय होशील तू. माहिती आहे ते पप्पा पालक खाऊन ते तयार. कुठे वाजलो आता 5 वाजल्या जवळपास माहिती का रानात बसलो जर थोड्या वेळ त्यामुळे गेला त्यांना आत घ्यायला लागेल. वाळलं बिळलं सगळा कोठा अख्खा तर आता मी टाकलाय लागेल अशी आणि यांना आत घ्यायला लागेल तिघांना. ओके One hour later. जवळपास आहे ना 7 वाजल्यात. आज आम्ही हॉटेल जवळपास 4 वाजता चालू केलं तर जास्त कस्टमर पण नसून झाले. सोमवारी आज नेमका संतोष सेठ किती झाले कस्टमर आज? 4-5 जास्त कस्टमर नाही होत सोमवारचे. 5-7 कृष्णा भाई चला चहा घेऊन आपण जरा थोडं पाणी द्या राव. गरमच होतं जरा. चला संतोष सेठ. लाव इथंच गाडी. अरे लाव इथंच काय होत त्याला तवा या इकडं कोपऱ्यावर जागाच नाही बसायला काय करतो संतोष सेठ. चहा घेतला आम्ही इथं चाललो हॉटेलवर. सावकाश 2,000 years later. कृष्णा भाई लाईट बंद करतो बाहेर का. आता 11 वाजल्यात नेमके. संतोष शेठ सगळं चहा पिऊन आलो 8 वाजता. जरा बाहेर गेलो थोडं पर्सनल काम होतं ते काम केलं परत हॉटेलवर आलो. संतोष आत्ताच गेला 20 मिनटं झाले असेल संतोषला जाऊन.
संतोष शेट आता 11 वाजेपर्यंत संतोष शेट असणार आहे हॉटेलवरती. आता बरोबर 11 वाजलेत नाही का, बंद केला आम्ही आता. मग सगळं बंद आहे. लाटी घालावल्या आणि पार्सल चालवले फक्त मी. कृष्णा शेट तुमको खाना खाने को खाने मना है तुमको वैसा तुम्हाला जेवण केलं का बरोबर. वो पीछे बाहर चेयर भी है वो अपना, वो डाल दो अंदर. आता उद्यापासून आहे ना एवढं वेळ मला थांबायची पण गरज नाही. म्हणजे 11 वाजेपर्यंत मी थांबणार नाही. संतोष शेट्टी ना 11 वाजेपर्यंत थांबणार आहे. शेवटपर्यंत हॉटेल बिट्या बंद करून जाणार आहे. त्या जरा कामाचा जुगाड झालं आहे मला. फक्त आता थोडं मार्केटिंग साईट बघायची फक्त नाही का, माझं ते काम आहे. आता मार्केटिंग साईटला मी जास्त फोकस करणार आहे, कारण सेल वाढवायचा लागेल आम्हाला. बाकी सगळे काम करून बाकी बरेच अंगावर पडत आहे राव माहिती आहे. सेल वाढल्याशिवाय मजा नाही. प्रॉफिटेबल व्हायला पाहिजे. आता आम्ही प्रॉफिटेबल नाही पण ॲटलिस्ट आम्ही नो लॉस नो प्रॉफिट असं आहे. आता 5-1 महिने झाले आम्ही तसंच करतोय. थोडा धंदा बसवायला थोडा लोकांना माहीत पडायला वेळ लागतोय. चालतंय तरी पण आम्ही व्यवस्थित तर करतोय. आत्ता जेवढा आम्हाला फीडबॅक भेटतोय ना तेवढं आमच्या जवळपास ना 60-70% ना रिपीटेड कस्टमर सगळे आत्तापर्यंतचे. खाली वाटत आला आत्ता बाई सगळे ओके. खाऊन पिऊन ओके एकदम हेल्दी ओके. मग काही हिरवीगार आहे ना हो, सगळ्यांच्या दावणी सापे हिरवं जास्त आणि कांदा सगळी. याला जरा आलबमार पाचलाय आम्ही तरी पण जरा पोट खायवर का त्याला बारीक वासरू राव त्या मानांनी. तसं आता आपलं भीमा आहे ना जरा तब्येतीला चांगला झालाय. राहून बा राहिला चान्स त्याला. शाबाश हायचा माठ्या हर. सकाळी लवकर येऊन त्यांचं करून गेलं का टेन्शन नाही राव. कुठ्या पाडा लागन एवढी आहे कुठे आमच्याकडे शिल्लक. मका आहे हे आठवडाभर जाईन आमची मका. आता 12 दिवस जाते अशी. चल ओके.